प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची महाराष्ट्रातील मुळे खणून काढण्यात सीबीआयला यश आले आहे। लातूरमधील नामांकित क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर याचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत। म्हणूनच नेमकं काय घडलं, पुरावे कसे सापडले आणि नीटचा पेपर कसा लीक झाला हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। सर्वात आधी नीटचा पेपर कसा लीक झाला ते समजून घेऊया। नीट परीक्षा पार पडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पेपर फुटी झाल्याचं समोर आलं। संपूर्ण देशात खळबळ उडाली। यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करून या संदर्भातील तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय कडे सोपवला। या पेपर फुटीत महाराष्ट्रातील अनेक आरोपी सहभागी असल्याचं समोर येऊ लागलं। नाशिकचा शुभम खैरनारने नीटचा पेपर फोडला। यानंतर धनंजय लोखंडे याने विद्यार्थ्यांना त्याची विक्री केली। विद्यार्थी हेरण्याची जबाबदारी पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमोरे हिची होती। लातूरमधून अटक केलेले पीव्ही कुलकर्णी आणि पुण्यातून अटक केलेली मनीषा मांढरे हे दोन्ही प्राध्यापक एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य आहेत। या दोघांनी मिळून पेपर फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। देशभरात पेपर फुटीच्या बदल्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे। पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून 25,000 रुपयांपासून ते 40 लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम वसूल करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे। आणि या सगळ्यामध्ये लातूरचे प्रसिद्ध शिवराज मोटेगावकर सर देखील सामील होते। शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासच्या एकूण 9 शाखा असून मुख्य शाखा लातूरमध्ये आहे। शिवराज मोटेगावकर हा एनटीएशी संबंधित असलेले रसायनशास्त्राचे शिक्षक पीव्ही कुलकर्णी यांचा जवळचा आहे, ज्याला 2 दिवसापूर्वी लातूरमधून अटक करण्यात आली होती। पीव्ही कुलकर्णी याला एनटीए मध्ये सेट करण्यात मोटेगावकर यांचा हात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। ही माहिती मिळता सोमवारी मोटेगावकरच्या घरात सीबीआयने धाड टाकली आणि महत्त्वाचे लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आरोपी शिवराज मोटेगावकर याला 23 एप्रिल 2026 रोजीच नीट यूजीच्या केमिस्ट्री विषयाचे प्रश्न आणि उत्तरं मिळाली होती। म्हणजेच परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका त्याच्यापर्यंत पोहोचली होती। सीबीआयच्या छापेमारी शिवराज मोटेगावकर याच्या घरात नीटची प्रश्नपत्रिका जशास तशी मिळून आली। रविवारी सीबीआयने शिवराज मोटेगावकर यांच्या घरी धाड टाकून जवळपास 12 तास चौकशी केली। तपासादरम्यान शिवराज मोटेगावकरच्या मोबाईल फोनमधून लीक झालेले प्रश्नही एजन्सींना मिळाले आहेत। मोटेगावकरने इतर आरोपींसोबत मिळून अनेकांना लीक प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या कॉपी पुरवल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवराज मोटेगावकर हा आरसीसी नावाने कोचिंग इन्स्टिट्यूट चालवत असून त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोहोचवण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। सह आरोपी प्रल्हाद कुलकर्णी याच्या सोबतच्या संबंधांचीही चौकशी सुरू आहे। दरम्यान तपासात एक व्हिडिओही समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये मोटेगावकर आपल्या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहेत की त्यांनी दिलेलेच प्रश्न अंतिम परीक्षेत आले। गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आरसीसी नावाने शिवराज मोटेगावकर क्लास चालवतो। कोरोना काळानंतर त्याच्या क्लासमध्ये प्रवेश वाढू लागले। विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून आणायचं असेल तर पैकीच्या पैकी गुण हा पॅटर्न आपल्या व्यापारीकरणाला अधिक यश मिळवून देऊ शकतो। या विचाराने त्याने काही लाखांची रक्कम देऊन पेपर फुटीतील प्रश्न विद्यार्थ्यांना दिले। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।